तर आपण सर्वांचा यामध्ये त्याग आहे आणि इतक्या लोकांचा पूर्ण देशातल्या त्याग वाया जाणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. पण जसं आमचे पोखरकर साहेब म्हणाले, आपले पोखरकर साहेब, त्याप्रमाणे आपल्याला काय नाट लागलं काय माहिती, आपलं होत आलं की तिकडे कुठेतरी बॉम्ब फुटतो. पण यावेळेस जे झालं त्याबद्दल खरोखर आपल्या सगळ्यांना समाधान आहे आणि अतिरेकी लोक कुठलेही असो त्यांचा नैनाट व्हायलाच पाहिजे. त्याबद्दल कोणाचंही दुमत नाही, जगात कोणाचंच दुमत नाही. आणि साध्या लोकांना जीवन जगून, कष्ट करून जीवन जगणाऱ्या लोकांना नष्ट करण्याचं काम, समाजाला नष्ट करण्याचं काम जे लोक करतात त्यांचा नैनाट हा व्हायलाच पाहिजे, हे पूर्ण जगभराचं मत आज आहे. आणि आपल्या सैन्याने जो पराक्रम केला त्याबद्दल आपली संघटनाही त्यांचं अभिनंदन करते, त्यांचं खूप खूप कौतुक करते. खरं म्हणजे मीही सैन्यात होतो, माझा मुलगा आणि सून पण आज सैन्यात आहे. आणि म्हणूनच नाही, ते एक भारतीय असण्याच्या नात्यानं आपण कुठले असो, कुठल्या जातीचे असो, कुठल्या धर्माचे असो, पण आपण सर्वप्रथम भारतीय, सर्वप्रथम भारतीय. आणि मग कुठली पूजा पद्धती आपली असेल ती आपण अंगीकारू शकतो, त्यात कोणाला काही ऑब्जेक्शन नाही. आता एका घरात, माझ्या घरात जर 5 मेंबर आहे, तर कोणी गजानन बाबाचा भक्त आहे, तर कोणी साईबाबाचा भक्त आहे, कोणी रामाचा भक्त आहे, तर कोणी कालीमातेचा भक्त आहे. काही प्रॉब्लेम नाही, एका ताटात जेवतो, एक स्वयंपाक बनतो. आपण कोणाची भक्ती करायची हा आपला पर्सनल विषय आहे, पण देश आपल्या सगळ्यांचा एक आहे. आणि तीच गोष्ट आपल्या संघटनेला लागू होती. आज पोखरकर साहेब साखर कारखान्यात होते, बारंबे साहेब इलेक्ट्रिक बोर्डात होते, आमचे नारखेडे साहेब पुढे बँकेत होते. प्रत्येक जण आपापल्या कुठल्या ना कुठल्या वेगळ्या क्षेत्रात काम करणार आहे, बरोबर आहे. पण सगळ्यांची पेन्शन आणि संघटना, त्या पेन्शनसाठी लढणारी संघटना ही एक आहे. आणि आपण वेगवेगळ्या ठिकाणच्या डिपार्टमेंटवरून एका ठिकाणी जमून एक मागणी आपली रेटून धरतो, आपली मागणी मागतो, ही आपली एकता आहे. जसा देश तसेच आपण. आणि मी तुम्हाला हे सांगतो, मध्यंतरी श्रममंत्र्यांनी आम्हाला बोलावलं, त्यांनी स्वतःहून बोलावून सांगितलं की लोकांना सांगा राऊत साहेब, तुमची संघटना खूप मोठी आहे, तुमच्या संघटनेचं काम चांगलं आहे, आणि म्हणून तुम्हाला मी इथे बोलावून सांगतो की मी तुमचं काम मिशन मोडवर करत आहे, जोरात करत आहे, अर्जंटमध्ये करत आहे. हे तुम्ही तुमच्या लोकांना जाऊन सांगा. आता त्या मंत्र्याला काय गरज होती मला इथून बोलवायची हे सांगायची, पण त्याचा अर्थ ते प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे. आणि आपणही त्याची चौकशी केली, तपासलं, ते खरोखर प्रामाणिकपणे प्रयत्न करीत. आता हे जे युद्ध आहे, युद्ध किती दिवस चालतं कोणाला माहीत नसतं. आता युक्रेन रशियाचं युद्ध 2 वर्ष झाले. आपलं इस्रायल आणि हमासचं युद्ध आहे, बरेच दिवस झाले. पण हे युद्ध जास्तीत जास्त अजून 1 आठवडा 10 दिवस चालेल असं वाटतं. त्याच्यानंतर कदाचित पाकिस्तान नावाचा देशही नसणार, दुसऱ्या नावानं. ते बोलण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, पण जे आपण पाहतो, वाचतो, त्याच्यावरून सांगतो की 10 दिवसात पाकिस्तानचा विषय समाप्त होईल. आणि तोपर्यंत आपल्यालाही जोरानं आपली मागणी रेटता येते. आपली भानगड काय आहे, इथं काहीतरी चालू आहे आणि आपण म्हणायचं ते आमचं म्हणजे कोणाच्या मातीला जायचं, मोतीला. आणि मोतीला जातात म्हणजे आमचे पैसे उतारायचे त्यांना. ज्याच्या घरी मोतीला चाललो त्यालाच म्हणायचे मागच्या उधारीचं काय झालं, बरोबर आहे की नाही, ते मिळेल. पण अगोदर तो जो प्रसंग आहे तो जाऊ द्या
आपल्याला नक्की आपला न्याय मिळणार आहे. आपल्याला 7,500 महागाई भत्ता आणि मेडिकल आणि हे म्हणण्यामागचा अर्थ असा आहे, हे आपल्याला कसं माहिती, मला कसं माहिती 7,500 महागाई भत्ता मिळेल. कारण जेव्हा मंत्र्यांचं आणि आमचं बोलणं झालं, चर्चा झाली, तेव्हा त्यांनी स्वतः सांगितलं, राऊत साहेब मला माहिती आहे ज्या लोकांनी एक पैसा भरला आणि त्यांना 3,000 फुकट गव्हर्नमेंट देऊ राहिली, बाकीचे स्टेट गव्हर्नमेंट, असं त्यांचं म्हणणं. मी म्हटलं साहेब असं नाही आहे. म्हणजे कसं आहे म्हटलं, एका घरात 2 म्हातारे राहतात, ते किती घेऊन जातात? 3 आणि 3. आणि त्यांनी पैसे भरले का? नाही. म्हटलं आमच्या घरातही 2 म्हातारे आहेत आणि आम्हालाही 3 अधिक 3 आणि वर आम्ही पैसे भरले, त्याचं काय? बरोबर आहे की नाही? म्हणून आम्हाला कमीत कमी 7,500 महागाई भत्ता मिळायला पाहिजे. ते मान्य केलेलं आहे.